ताज्या बातम्या पाहण्यासाठी 4K चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। कामोठे कॉलनी फोरमच्या पाठपुराव्याला यश। सेक्टर 36 मधील अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण सुरू। नमस्कार, आपण पाहत आहात 4K डिजिटल न्यूज चॅनल। कामोठे कॉलनी फोरमच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आज 23 डिसेंबर रोजी सेक्टर 36 येथील अंतर्गत रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू झाले। हे काम पनवेल महानगरपालिका यांच्या वतीने हाती घेण्यात आले। परिसरातील सोसायटी रहिवासी व पदाधिकाऱ्यांनी एकत्रित पाठपुरावा केल्याने हा प्रश्न मार्गी लागला। यामध्ये महिला उपाध्यक्ष शुभांगी अरुण जाधव आणि शहर संघटक अरुण मारुती जाधव यांची महत्त्वाची भूमिका राहिली। या कामामुळे सेक्टर 36 मधील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे। नमस्कार, धन्यवाद। अरुण मारुती जाधव, शहर संघटक कामोठे कॉलनी फोरम। आपण बघू शकता अनेक दिवसांच्या पाठपुराव्यानंतर, म्हणजे मित्रा मला सांगायला आवडेल, एक जवळपास 1.5 वर्ष 2 वर्षाच्या पाठपुराव्यानंतर आज प्रतीक जेम्स सोसायटी पासून डेली नीड्स पर्यंतच्या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाला आज सुरुवात झालेली आहे। प्रामुख्याने सुरुवात झालेली आहे। इतके दिवस कॉन्ट्रॅक्टर, बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्यासोबत कामोठे कॉलनी फोरम यांच्या माध्यमातून पाठपुरावा करून, त्याचबरोबर येथील या लाईनीमधले जेवढ्या काही सोसायटी आहेत त्या सर्व सोसायटींच्या पदाधिकाऱ्यांना, रहिवाशांना सोबत घेऊन आम्ही पालिकेसोबत पाठपुरावा केला। त्याच्यानंतर आज ह्या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाला सुरुवात झालेली आहे। परंतु डांबरीकरण नुसतंच केलं आणि ते पूर्ण झालंय असं होत नाही। डांबरीकरण संपूर्ण रस्त्याचे होईपर्यंत मी अरुण जाधव, माझी मिसेस शुभांगी अरुण जाधव, श्वेतल भुसारी मॅडम कामोठे कॉलनी फोरमच्या समन्वयिका, तसेच इकडच्या स्थानिक रहिवासी कंसे मॅडम, या कंटिन्यू इथे मॅडम सोबत सातत्याने पाठपुरावा करून आज हा पूर्ण डांबरीकरण रस्ता व्यवस्थितपणे डांबरीकरण होण्याकरिता इथे उपस्थित राहणार आहेत। एवढे दिवस पालिका का नव्हती करत, ह्या प्रश्नाचं उत्तर मीच अनेकदा पालिकेला विचारलेलं आहे की या जो रस्ता आहे, हा जो पट्टा आहे, हा इतके दिवस तुम्ही प्रलंबित ठेवलेला आहे, त्याचं कारण काय? पालिकेकडनं आम्हाला वारंवार दिरंगाई करण्याचे उत्तर मिळालं, आज करू, उद्या येणार आहे। मग मी त्यांना वारंवार शेड्यूल सुद्धा मागितलं, आपलं शेड्यूल सांगा, कुठल्या प्रकारचं शेड्यूल आहे। म्हणजे ज्या प्रकारे इथे अशा अनेक दिवसांपासून गाड्या पार्क असतात, आम्हाला त्या पालिकेसोबत किंवा प्रशासनासोबत पाठपुरावा करून ह्या ज्या अनेक दिवसांपासून बेवारस गाड्या उभ्या आहेत त्या आम्ही काढायचा प्रयत्न करू। परंतु पालिकेकडून आम्हाला कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स, फीडबॅक काहीच मिळाला नाही। आज करू, उद्या करू, परवा करू असं करत करत आम्हाला रिस्पॉन्स मिळालेला आहे। परंतु आज योगायोगाने त्यांच्या त्या शेड्यूल प्रमाणेच हे आले असावेत असा आम्ही अंदाज धरला आणि आमच्या पाठपुराव्याला पत्र निवेदन देऊन त्याला यश म्हणून आम्ही आज समजतो की आज या कामोठ्याला, या रस्त्याचा, आमच्या 36च्या पट्ट्याचं काम आज डांबरीकरणाचं पूर्ण होत आहे। जनतेला आपण काय संदेश देऊ शकता? याच माध्यमातून जनतेला असा संदेश देईन की सर्वांनी संघटित राहा, एकत्र राहा आणि येणारी जी निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये आपला आवडीचा जो उमेदवार आहे, जो सातत्याने रस्त्यावर उभा करून राहून काम करतो, नुसतंच फोटो व्हिडिओ काढून चमकेगिरी करणाऱ्या उमेदवाराला करू नये। कारण इथली जनता संपूर्णपणे जाणते की या सेक्टर 36 प्रभाग क्रमांक 13 मध्ये कोण उमेदवार सातत्याने पाठपुरावा करून रस्त्यांची कामे, गटारांची कामे, झाडांची बेवारस झाडांची छाटणी, ज्या धोकादायक फांद्या आहेत त्याची छाटणी असेल, गटारांचे चेंबर ओव्हरफ्लो होत असतील, हे रस्त्यांचे खड्डे असतील, कचऱ्याची गाडी नाही आली, फुटपाथची कामं असतील, कचरा व्यवस्थापन असेल, मोकळे भूखंड असतील, उद्यानाची स्वच्छता असेल, ज्येष्ठ नागरिकांसाठी रस्त्यावरून चालतानाची स्वच्छता करून घेण्याची कामं असतील, अशी अनेक कामे कामोठे कॉलनी फोरमच्या माध्यमातून करण्यात आलेली आहेत। तर जनतेने फक्त अशाच उमेदवाराला यावेळेस पालिकेमध्ये पाठवावं की जेणेकरून गेली 5 वर्ष सत्ता असून सुद्धा, 3.5 वर्ष प्रशासक असून सुद्धा ही कामे आज निवडणुकीच्या तोंडावरती व्हावी लागतायत। उद्या जर पुन्हा हीच जर चित्र असंच आपण 5 वर्ष पालिकेमध्ये जर ठेवलं तर येणारा काळ खूप धोकादायक असेल। नागरिकांना अजूनही मी पुन्हा आवाहन करेल की आताही सतर्क राहा। येणाऱ्या पालिकेच्या निवडणुकीमध्ये चांगला, सुशिक्षित, होतकरू, सुसंस्कृत आणि काम करणारा उमेदवाराला पालिकेमध्ये पाठवा। कारण आपण सर्व जाणकार आहात, मत हे दान असतं, मतदानाचं योग्य दान आपण योग्यरीत्या करा आणि योग्य माणसाला पाठवा। नाहीतर गेली 5 वर्ष ही जी कामं आता होत आहेत ही पुढच्या निवडणुकीलाच होतील, त्याच्या अगोदर कोणीच तुम्हाला बघायला भेटायला येणार नाही। तर हेच मी आवाहन करेल की योग्य माणसालाच, योग्य उमेदवारालाच पालिकेत पाठवा। ठीक आहे। फोरम तर्फे आपल्या मॅडम उभ्या राहणार, याबद्दल काय सांगणार?
नक्कीच, कारण ही जनतेतून आलेली मागणी आहे. मॅडमच्या उमेदवारीची मॅडमने उभं राहावं आणि या सर्व जनतेचं प्रतिनिधित्व, प्रभाग क्रमांक 13चं प्रतिनिधित्व मॅडमने सभागृहात करावं अशी मागणी या जनतेतून आलेली आहे. त्याच अनुषंगाने आम्ही हा निर्णय घेतलेला आहे की यंदाच्या निवडणुकीमध्ये उभंही राहायचं आणि लढूनही यायचं. राहिला प्रश्न पक्षचिन्हाचा, वरिष्ठ आपापल्या परीने प्रयत्न करीत आहेत. ज्याची जशी पात्रता आहे, ज्याचं जसं काम आहे त्याला तशी संधी मिळणार आहे. आम्हाला संधी मिळाल्यानंतर आम्ही नक्कीच त्या संधीचं सोनं करू, ही मी आपल्या माध्यमातून 4K चॅनलच्या माध्यमातून सर्वांना नम्र आवाहन करतो.